दाखवलं त्यामध्ये काही बिल्डर्स होते 11, त्यापैकी नंतर 5 राहिले, 5 नंतर 2. त्या 2 बिल्डर जे ठेवले त्यावेळेस ते आर्किटेक्ट जे आहेत आष्टेकर, त्यांनी जे सर्व तुमच्या समोर मांडलं होतं ते त्याला तुम्ही सर्व सभासद होते. हो. तुम्ही ज्या बिल्डरच्या साईट पाहायला गेले होते, साईट हात वर चालू आहे, त्यामध्ये सर्व सभासद होते. मग हे जर सर्व तुलनात्मक तुमच्या समोर मांडलेलं असेल तर मग आता मी थोडक्यात वाचून दाखवतो फक्त, ते पण माझ्याकडे आल्यानंतर. हे 2 बिल्डरचे आणि आपण डायरेक्ट निवडणुकीच्या किंवा तुमच्या ज्या पसंतीच्या बिल्डरचे त्याला घेऊया असं मला वाटतंय. कारण की तुमच्या सर्व सभासदांसमोर ह्या तुलनात्मक बिल्डरांचं मांडण्यात आलेलं आहे असं मला वाटतं, हे वाचून दाखवल्यानंतर. आणि सर्वांना विचारल्यानंतर सर्वजण हो म्हणतायत. याच्यानंतर मी काय आणखी तुम्हाला हे करणं अपेक्षित मला वाटत नाही. कारण की आर्किटेक्टने तुमच्या सर्व बिल्डरांचं तुलनात्मक ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही प्रेझेंटेशन होऊन तुम्ही जे काय तुमचे बिल्डर आहेत त्यांच्या साईट्स पण व्हिजिट केलेले आहेत असं त्या याच्यातनं वाटतं आलेले गेलेले. तरी आपण ज्या आज विकसकाची निवड करणार आहोत त्या 2 जे विकसक आहेत तुमचे, स्वराज आणि संकेश्वर, ह्या 2 याच्याकरता ती जी काय तुमचं आणलंय का तुम्ही तुलनात्मक जे आहे. बघा 2 नंबरचे जे बिल्डर होते, म्हणजे जो बिल्डर होता त्याला बोलवलं सुद्धा नाही. त्याचा एडिटर कोण आहे? 2 नंबर स्वराज तुमच्याच याच्यामध्ये आहे प्रपोजलमध्ये. कोण आहे? स्वराज. एक मिनिट, मी आता बोलतो. आम्ही सगळे जे लोक होतो त्यांनी सगळं बघितलेलं आहे आणि आम्हाला जो पसंत पडला त्याला आम्ही 1 नंबर आणि 2 नंबर त्यांनी सांगितले होते. असं नाही ठरलेलं. आम्हाला जो आवडला आम्ही सिलेक्ट केला. आवडला त्याच्यात असं नका बोलू. नाही कॉम्पिटिशन ठीक आहे ना, जे काय तुमचं ते मग मी तेच सांगतोय तुम्हाला. आता जरी तुमचं नसेल फोडलं त्यावेळेस, आता मी कशासाठी मागवतले 2 लोकांचे कोटेशन, त्याच्यासाठीच मागवतोय. मी वाचून दाखवतो, त्याच्यातून नाही काय त्याच्यातून तुम्हाला जो पसंत आहे त्याला मतदान करा. पसंत करणं हा प्रत्येकाचा हवा आहे. पण महत्वाचं काय होतं, जेव्हा सोसायटी म्हणून असं तर त्याच्यामध्ये फायनल येणारे कोटेशन दाखवणं, त्या कोटेशनमध्ये बार्गेनिंग करण्याची कमिटी निवडून करणं आणि त्याचा फायनल हे बस शेवटपर्यंत आपला हा देणार आहे आणि नंतर आपल्याला ते लोकांना सांगायचं या 2 पैकी कोण आहे असं व्हायला. अशी काही पद्धत झाली नाही. सांगितलं नाही. 2 लोकांचे तर तुम्हाला फायनल आहेत. तुम्ही स्वराज आणि संकेश्वर ह्या 2 पर्यंत तर आलात. मग तिथून पुढे 2 पैकी मीच त्याच्यासाठी मी आलो. नाही आता ऐका ना, 2 लाख रुपये हे सगळं ओके झालंय ना. आता 2 बिल्डर पर्यंत आलात तुम्ही, 2 बिल्डर पर्यंत. आता त्याच्यातून 1 निवडण्यासाठी मी आलो. मग आता तुमच्या समोर इथं करून घेऊया पुढची प्रोसेस. पुढचा प्रश्न, जे 2 बिल्डर फायनल जो होत नाही त्यावेळेस एक 10 मार्च 1924ला एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की यापेक्षा कोणी अजून देत असं तर बघा, पाटाकाठी होत नाही, अजून कोणी देत असं बघा. आणि त्या टायमाला त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने सांगितल्यानंतर कोण आणतं ते 2 बिल्डरही इथे केलं. पण त्याच्यात त्यांनी अट काय टाकली की ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी 2 लाख रुपये डेट फी भरायची. असं कोण म्हणलं? सभासद बोलले का? 1 मिनिट, सभासद बोलले का? पोरं आता काही बोलते. बघा बोला. तू बस. नाही सभासद व्हॉट्सअपचा प्रभाव वापर. सोयीचं काय सांगतात, सभासद बोलला ना. आणि काही म्हणतात नाही पोरांनी केलं, म्हणजे पोरांनी सर्व ऍडजस्ट केलं ते मानतात. म्हणजे पोरांनी केलेलं ऍडजस्टमेंट चालताना सभासदांनी त्यावेळेस चुकीचं असेल तेव्हा पोरांनी केलं नाही.
ठीक आहे साहेब, बरं, ठीक आहे यांचं मत ना? आपण एक मिनिट, एक मिनिट. थांबा ना, मी सांगतो. तुम्ही- बरं. तुम्ही नका बोलू. मी संपवतो. तेच बोलतो. सांगतो एका माणसाने आता- टाकलं, मी आता काय तुझ्या- तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो मी. मांडून द्या ना तुम्ही झालं यांच्यासमोर मांडून द्या ना. ठीक आहे, झाल्यावरती बोलते झाल्यावरती बोलते. आता शांत ऐकून घ्या, ते काय दोघातच हो. वाद कसं वाढत गेले ते सांगतो. बाकी काही नाही वाढत. की हे तिथं झाल्यानंतर त्याचे प्रॉब्लेम वाढले, तिथून पुढे प्रॉब्लेम वाढले आणि जरा सॉरी बरं, फोन दे. एखादी काय 760 टाकलेले की 781 टाकले. पण जेव्हा त्याला 2 लाखाची ऑफर दिली की 2 लाख रुपये असं आहे. ते एका म्हणलं की त्याच्यात मला पडायचं ना, त्यांनी मागे सांगितलं. हेलो शाह साहब, जेव्हा मागे होते मैं मीटिंग में हाँ मैं बाद में फोन कर. आणि त्याच्यामध्ये जे 2 लाखाचं जे आहे, तर चेअरमनचा जो मुलगा आहे त्याने मेसेज टाकला होता. मग टाकू का मेसेज व्हॉट्सअपमध्ये आहे. ऐका ना, चेअरमन म्हणतोय सह्या करा. काय ऐकताय का तुम्ही? चेअरमनचं ऐकताय आणि चेअरमनच्या पोराचं ऐकताय. तुमचा नाही विषय चालला मग काय तेच. विषय तुम्ही घ्या ना, आवाज करा जरा. विषय काय? माझी चेअरमन अच्छा 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 हां हां मी ऐकतो ना. हां बरं माझी कारण ते राज्य लागू करणार नाही. ठीक आहे. meeting आहे ना साहेब, सारे रवी झाले प्रत्येक meeting ला. एवढा केलाय ना सगळ्यांनी. हा विषय का वाढत गेला? हां जर काही विषय झाला सगळे ते बोलतात. काही नाही. आम्ही काय बोलणार? इकडे या, इकडे या इकडे. तुम्ही एक मिनिट. तुम्ही थोडं मागे सरका. तुम्ही एक कारण निर्णय घ्या, सभासदांना फक्त बोलून द्या. सभासदांना साहेब, सभासदांना त्यांचं मत विचारा. ते बोलतायत ना. बोलतोय ना बोल. तर विषय असा वाढत गेला, सभासद बोलला की पोराने जापायचं, पोराने आडव घालायचं आणि त्याला गप्पा. हे कधीपासून झालं का? एक मिनिट आपण हां बरोबर, तर बोलू दे बोलू. तर ठीक आहे. मला एकच म्हणायचं, आता तुम्ही पूर्ण फायनल स्टेजला आलात 2 बिल्डर पर्यंत. हा. 2 बिल्डर पर्यंत फायनल स्टेजला आलात ना. आता मी त्याचे कोटेशन वाचून दाखवतो नाही. नाही दाखवा तुमचं. नाही, ऐका. माहिती असं म्हणून सांगितलं. ठीक आहे. मला तुम्ही सांगताय, तुमचं ऐकून घेतलं, मी मान्य आहे. परंतु आता तुम्ही फायनल पर्यंत आलात, त्या 2चं मी तुलनात्मक थोडक्यात वाचून दाखवतो. बस आणि त्याच्यातून तुम्हाला जो फायनल करायचा आहे तो त्याला येऊन तुम्ही मतदान करा व्हिडिओ शूटिंगच्या समोर. विषय संपला. बघा साहेब. नाही साहेब, हां हे जे पाकिट आहे हां ज्या माणसाला बोलवलं नाही, हा 2 नंबरचा कॉम्पिटिटर आहे. बर. मग त्याच त्याला वाचून दाखवायचं ना. नाही त्याच्याशी निगोशिएशन का नाही केलं? त्याला जागेवरच पॅक केला. तू येऊ नको परत. यू आर इलिजिबल. म्हणजे असं काय कॉम्पिटिशन आहे का? त्याला डिले झाला. मी आज सांगतो म्हणलं एक बिल्डरला चौकशी करा. आता तिने मागच्या 2-4 महिन्यापूर्वी दिली. हा बरं का? कधी दिलं नंतर हे होऊन नंतर जर असेल, हे बघा, मी काय म्हणतोय तुम्हाला, तुमच्या सर्व सभा झाल्या. सर्व सभा झाल्या. सर्व सभा होऊन तुम्ही सर्वांचे व्हिजिट त्याला पण केला. बोलावलंच नाही. त्याला त्यात तो नव्हता. मग त्यामध्ये तो होता की नव्हता? नव्हता. नव्हतं. त्यांची साईड व्हिजिट पण केली आहे. तो नव्हता. आमच्या इथला तो नव्हता. नाही आता हा याला आवडं त्यांना सांग. परतची साईड व्हिजिट पण केलेली आहे. नाही, साईट व्हिजिट पर्यंत सगळं ओके होतं. या ठिकाणी असे 17, 12, 24 या दिवशी निवडणूक केलेला आहे शंकेश्वरवर. हे जग जाहीर आणि अकोला आता हे बघा सगळं झालंय आणि आता तुमची परवानगी घ्यायची. सगळं फिट तुम्हाला पटतं का हे? तुम्हाला पटतंय का हे? तुम्ही सांगा. आणि तुम्ही मला एक सांगायचं नाही ऐका. माझ्या मीटिंगच्या अगोदर झालेल्या ज्या गोष्टी हा. आहेत त्यात मला तुमच्या याच्या द्यायचं नाही. माझ्या नंतर जे तुमचा MOU किंवा काय होईल हा. त्याला मी किंवा आमचं हे जे काय ऑफिस ते नंतर हा, आता तुम्ही मला काय सांगितलं होतं ना, माझ्या समोर इलेक्शन होणार, हा. बिल्डर बोलवले का? त्याचे कोटेशन मागवलेत ना आता. ठीक आहे पुढे हा बोलवा कोटेशन. Quotation आणि मागवा. तेही 5. नाही 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 तुमचे 5 नाही ते आता परत मागचं उकरून काढतात. कॉम्पिटिशन 2 मधला एक फायनल केला होता त्याने. त्याच वेळेस objection केलं नव्हतं मागच्या वेळेस. ते बिल्डर स्वतःहून साईड व्हिजिट केलं, सगळं पाहिलंय. नाही, आता मला तुमच्या याच्यात घेऊन जाऊ नका. मी म्हणतोय काय, तुम्ही आता तुमची जे 2 बिल्डर आहेत किंवा 5 असू देत 10 असू देत, आत्ता त्याच्यातून एक निवडण्यासाठी मी आलो आणि मला ती प्रोसेस करू दे. मला एवढं म्हणायचं आहे. हो साहेब, त्यांचा विषय माझा नाही. एक विनंती आहे की आमची पहिल्यापासून हे इच्छा आहे
की जो बिल्डर आम्हाला जास्तीत जास्त कार्पोरेट देईल ना, मग तो शंकर असो दुसरा, तो कोण असा भिकारी असो, तो जास्त प्रत्येकाला देईल, अधिकार तो आमचा बिल्डर, तो आमचा मालक, तो आमचा परदेशी मायबाप. साहेब, पण या पोरांनी काय खाल्लं त्यांचं कोणाचं? आता 3 वर्ष झाली सरकारी संस्था नुसतं तुम्ही हे चाललंय. माझं ऐका, परदेशी साहेब तसं नाही तुम्हाला direct हो. काय खाल्लं तुम्ही 10-20 ऐका ऐका किती करा फायनल करून टाका. तसं नाही थोडं शांततेत घ्या. हा. मला काय नाही, म्हणायचं 100% तुम्हाला हे नाही मिळणार. नाही ते काही असू दे. माझी प्रोसेस काय आहे किंवा आमचं परिपत्रक काय म्हणतंय मी त्याप्रमाणे काम करतो. त्यामुळे आता तुम्ही ऍलिगेशन करून किंवा काय हे तुमचं नंतर मला कळलं की करावं. माझ्या आमचं वाद आहे. meeting मला अधिकार आहेत ना काका एवढं कळलं ना तरी बाजार परदेशी काका फक्त एवढं सांग, त्यांचे जे अधिकार ते करणार आहे. तुला करायचं असलं तर तुमचं ऑफिस आहे आपल्याला. पुढे करायला आहे ना अधिकार आमच्या वाद आहे, हे कळलं. माझ्यासाठी हा तुमचा अधिकार वापरून जेवढं आहे ना ते आहे. बाकीचे मेंबर आहेत सगळे सगळे साईट व्हिजिट केल्यात. एक नंबरही निवडला 2 पैकी तुम्ही मला द्या ना ते. हा, ते- ते 2 जणांचे द्या स्वराज आणि शंकेश्वरचं मी ते वाचून दाखवतो आणि प्रोसेस सुरू करून टाकू ना. वेळ होता ना, परत कशाला यायचं? ते काय म्हणतो, काय देतो तुम्हाला दाखव दाखव ना. काय येऊ दे तिकडे आता ते करून ते दाखवून काय करायचं मला आता? तुमच्या ज्या कमिटीकडे किंवा तुमची जी चर्चा झाली त्याच्यावर हे कोटेशन दाखवा. हा ये नको